एसबीएन मराठीच्या वृत्तवाहिनीमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण आहोत मिनी मंत्रालय या विशेष कार्यक्रमामध्ये। आपल्यासोबत व्यक्ती आहे, जी व्यक्ती आपण पाहिल्याच नसाल, पण आपण आज त्यांची ओळख करून घेणार आहे। तासगाव तालुक्यातील विसापूर या ठिकाणी ही व्यक्ती आहे। इथला प्रभागात त्यांनी आता पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावणार आहेत। याच्या अगोदर ग्रामपंचायत होते, पंचायत समिती सदस्य होते, त्यानंतर जिल्हा परिषदला सुद्धा होते। एवढा मोठा प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे आणि आता पुन्हा एकदा लोकांच्या ध्येयासाठी, लोकांच्या प्रश्नासाठी झटण्यासाठी ते आता पुन्हा एकदा या प्रभागातून निवडणूक उभारणार आहेत। ते आहेत सुनील भाऊ पाटील। आज आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। नमस्कार। नमस्कार। कसं आपला राजकारणाचा सुरुवात झाली आणि कशा पद्धतीने जडणघडण यामध्ये आली? माझं आजोळ पद्माळ, तालुका मिरज, त्याचबरोबर माझी आत्या साखराळे, तालुका वाळवा इथे असल्यामुळे मी लहानपणापासून वसंतराव दादा, विष्णू अण्णा पाटील, राजाराम बापू या सर्व दिग्गज नेत्यांना मी बघत आलेलो आहे। त्यांचं मी काम पाहिलेलं आहे। त्यांचा लोकांच्यावर असलेला प्रभाव, लोकांच्या मध्ये त्यांची मिसळण्याची वृत्ती ही मला लहानपणापासून भावली आणि त्यामुळे त्यांचा आदर्श डोळ्यापुढे घेऊन मी राजकारणामध्ये प्रवेश केला। हे राजकारणामध्ये प्रवेश करताना साहजिकच आहे की पुढे तुम्हाला लोकांच्या सहभाग आला असेल, सहभागातून तुम्हाला वाटलं असेल की आपण पण राजकारणात यावं, पदे भोगावी, लोकांच्यासाठी जे काय असतील विकासाची कामे करावं। हा कसा तुमचा प्रवास चालू झाला आणि आतापर्यंत तुम्ही कसं ग्रामपंचायत होता, पंचायत समिती होता, त्यानंतर तुम्ही जिल्हा परिषदला गेला, हा प्रवास आपला कसा झाला? मी ज्यावेळेला मराठी शाळेत होतो, हायस्कूलमध्ये होतो, त्यावेळेपासून ह्या सगळ्या मोठ्या माणसांच्या जवळ बसणं, उठणं, वाचन करणं हे माझं सुरू होतं। मी हायस्कूलला असताना सुद्धा वेगवेगळ्या रॅलीमध्ये सहभाग घ्यायचा, निवडणुकीमध्ये सहभाग घ्यायचा, गावातील जे काही विकास कामं असतील त्याच्यामध्ये मी सहभाग घेत होतो। आणि ज्यावेळेला मी कॉलेजला गेलो त्यावेळेला हे माझं सगळं ऍक्टिव्हपणा बघून त्यावेळेचे आमदार दिनकरराव पाटील यांनी मला तासगाव तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून, मी अगदी 11वी-12वी असतानाच त्यांनी मला उपाध्यक्ष पदाची, तालुक्याच्या उपाध्यक्ष पदाची संधी निर्माण करून दिली। तिथून खऱ्या अर्थानं माझ्या राजकारणाची सुरुवात झाली। झाल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा पंचायत समितीत गेला, त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला कुठले प्रश्न भेडसावले, त्यानंतर तुम्ही ते करत असताना परत पंचायत समितीत गेल्यानंतर जिल्हा परिषद गेला, तिथे प्रश्न वेगळे असतात जिल्हा परिषदला। या प्रश्नाचे कशा पद्धतीने उत्तर देत होता आणि त्यातून विकास कामे कशी होत गेली? त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं की मी उपाध्यक्ष झालो युवक काँग्रेसचा, पण मी त्याच वेळेला मी महाराष्ट्र शासनामध्ये सर्व्हिसला लागलो। कृषी खात्यामध्ये मी 6 वर्ष काम केलं, त्यामुळे प्रशासनाचा मला अनुभव आला। आणि त्या काळामध्ये विष्णू अण्णांनी आणि RR पाटील यांनी मला राजकारणामध्ये आणलं आणि नोकरीचा राजीनामा द्यायला लावला। आणि पहिल्यांदा मला त्याने, मी ग्रामपंचायतीला उभा राहिलो, मी ग्रामपंचायतीचं प्रशासन जवळून बघितलं आणि ग्रामपंचायतीतलं माझं काम बघून त्यांनी मला मग पंचायत समितीमध्ये काम करायची संधी दिली, जिल्हा परिषदेमध्ये काम करायची संधी दिली। आणि त्यावेळेला मग ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कसं राजकारण चालतं, कसे प्रश्न मांडले जातात, त्या प्रश्नाची कशी सोडवणूक केली जाते, निधी कसा येतो, त्या निधीचा विनियोग कसा होतो, हे सगळ्या गोष्टी मला बारकाईने तिथं बघता आल्या। आणि मग हा निधी आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कसा खेचून आणता येईल ह्याच्यासाठी मात्र मी प्रयत्नशील राहिलो। आणि तिथं खूप काम करण्यासारखं आहे, कारण जिल्हा परिषद म्हणजे काही विधानसभा नव्हे, लोकसभा नव्हे। जिल्हा परिषदमध्ये ज्या काही सरकारच्या योजना असतात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ही प्रभावी अशी संस्था आहे। इथं कृषी आहे, बांधकाम आहे, पशुसंवर्धन आहे, महिला बालकल्याण आहे, समाज कल्याण आहे, अर्थ विभाग आहे। या सगळ्या विभागामार्फत ज्या योजना येतात त्या योजना सर्वसामान्य माणसांच्या तळागाळापर्यंत आपण या अत्यंत प्रभावीपणे पोहोचवू शकतो, हा आत्मविश्वास मला निर्माण झाला। आणि त्यामुळे मग मी हे काम सतत करत राहिलो आणि मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मी निधी आणला, वेगवेगळ्या हेडमधून मी निधी आणला। आणि जिल्हा परिषदच्या सदस्यातून आपण त्यावेळेला जिल्हा नियोजन मंडळामध्ये सदस्यामधून निवडून जात असतात, ती मला 5 वर्ष काम करायची संधी मिळाली। त्यामुळे जिल्हा नियोजन मधून सुद्धा मी हा निधी खेचून आणला आणि या मतदारसंघातली जी काही कामं आहेत ती मी पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहिलो, प्रयत्न केला, मला त्याच्यामध्ये यश पण आलं। अनेक उल्लेखनीय कामं आहेत, आता त्या कामाची जर यादीच वाचायची म्हटलं तर मला 2 तास लागतील, एवढं प्रचंड काम मी त्यावेळेला केलं। आणि ह्या कामाचं मूल्यमापन बघूनच मला ह्या तिन्ही संस्थांमध्ये लोकांनी तिथे विश्वासानं मला पाठवलं। हो, अनेक योजना होत्या, पाणी योजना असतील, आरोग्याच्या असतील, या असतील, मग त्या योजना तुम्ही कशा पूर्तता आणला आणि नागरिक त्यावेळी त्या योजनांचा त्यांना लाभ कशा पद्धतीने झाला? मी ज्यावेळेला जिल्हा परिषदेमध्ये गेलो त्यावेळेला पिण्याच्या पाण्याचे अत्यंत दुर्भाग्य या तालुक्यामध्ये होतं।
मी त्यावेळेला अगदी विसापूर प्रादेशिक योजना असेल ती 6 गावची योजना हो. होती. त्यानंतर तुमचे निंबळक, चिखलगोटण, त्याचबरोबर आळते, ह्या सगळ्या गावांच्या योजना, ह्या इंडिव्हिज्युअल योजना मी त्यावेळेला मंजूर करून घेतल्या, कार्यान्वित झाल्या. आज त्या योजनेचं पाणी ह्या सगळ्या गावांना मिळतंय आणि हे काम मी त्या पाणी पुरवठा विभागामधून करण्यामध्ये यशस्वी झालो. कारण अगोदर पाणी पुरवठ्याची योजना नव्हती, त्यावेळी इकडे द्राक्ष बाग सगळ्यात जास्त महत्वाचे होते. त्यावेळी पाणी आबा असताना सुद्धा पाणीचा रेट टाहो होता. पण ज्यावेळी पाण्याची सुरुवात झाली त्यावेळी इकडे द्राक्ष बागा चालू झाल्या. त्यानंतर शेतकऱ्यांना बेदाण्याचा पण द्राक्षाचा पण अडचण आली. पण त्यानंतर तुमच्या ज्या काही योजना असतील त्या योजना लोकांच्या पर्यंत पोहोचल्या आणि त्यातनं फायदा या लोकांना कशा पद्धतीने झाला? आता कसं आहे, मी सांगितलं सुरुवातीला ज्या आपण काम करत होतो, प्रश्न हे नेहमीच आपल्या पुढे येतच असतात. त्यावेळेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता. आज शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला, तोही प्रश्न सुटला. ताकारी असेल, टेंबू असेल, आरफळ असेल, या तिन्ही योजनेचं पाणी आता आमच्या तालुक्यामध्ये आलेलं आहे. आणि त्यामुळे आता ऊसाचं क्षेत्र खूप वाढलेलं आहे, द्राक्ष बागांचं क्षेत्र वाढलेलं आहे. पण आता नवीन समस्या निर्माण झाली आहे. हा ऊस जाण्यासाठी आता शेत रस्ते असतील, पाणंद रस्ते असतील, याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता प्रश्न भेडसावायला लागलेले आहेत. लोकांना ऊस लावला तर तो ऊस रस्त्यावर कसा आणायचा आणि तो कारखान्यामध्ये कसा पोहोचवायचा, ही एक मोठी समस्या आहे. आता या पुढच्या काळात त्याच्यावरती काम करावं लागेल. अनेक योजना होत्या, कृषी योजना होत्या, त्याच्या अंमलबजावणी केल्यानंतर इथल्या लोकांना कसा फायदा झाला? आता कृषी खात्यामधून आपण विहिरीचा प्रोग्राम असेल किंवा शेती अवजारांचा प्रोग्राम असेल, ज्या ज्या सरकारच्या योजना येत असतात त्या योजना मी अगदी प्रभावीपणे माझ्या मतदारसंघामध्ये मी आणल्या. आणि त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांना पाणी नव्हतं त्या शेतकऱ्यांना पाणी निर्माण झालं आणि त्यातून त्यांची बागायत वाढली. आणि त्या शेतकऱ्यांना अवजारं नव्हती त्या शेतकऱ्यांना अवजारं मिळाली. अशा पद्धतीनं या विभागामध्ये मी कृषी खात्याच्या मार्फत काम केलेलं आहे. जिल्हा परिषदचा सदस्य म्हणजे सगळ्यात महत्वाचा असते ग्रामीण भाग, ग्रामीण भागात विखुरलेला असतोय. त्यामुळे सगळ्यात जास्त महत्वाचा विषय असतो तो शिक्षणाचा. त्या शिक्षणाचा विषय कशा पद्धतीने आपण हाताळला? खरं तर मी ज्यावेळेला पंचायत समितीचा सभापती पहिल्यांदा झालो त्यावेळेला मला त्यावेळेचे आमचे नेते आराराबांनी एक सांगितलं की आपल्या तालुक्यामध्ये शिक्षणाची खूप मोठी हेळसांड झालेली आहे आणि त्याच्यावरती आपणाला प्रभावीपणे काम करावं लागेल. तर त्यांनी मला असं सुचवलं की आपल्याला शिक्षणामध्ये काय करता येईल. तर मी त्यावेळेला तासगाव तालुक्यातल्या सगळ्या शाळांची माहिती घेतली आणि त्या ठिकाणी जे काही करणं आवश्यक आहे ते पहिल्यांदा केलं. शिक्षकांचे बदल्या असतील, त्यांना हवे ते ठिकाणं असतील, त्यांचे पहिल्यांदा प्रश्न सोडवले आणि त्यांच्यामध्ये एक विश्वास निर्माण केला. आणि त्याला मी सांगितलं की आपण ग्रामीण भागामध्ये काम करतो, ज्या मुलांचे आई वडील कितव्या इयत्तेमध्ये शिकतायत हे ज्यांना माहित नाही त्यांची मुलं आपल्या समोर आहेत आणि त्या मुलांच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. आणि मला सांगायला अभिमान वाटतोय की त्यावेळेला तासगाव तालुका हा सांगली जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये 8 तालुके होते, आज 10 आहेत, पण त्यावेळेला 8 होते. आणि त्यावेळेला माझा तालुका शिक्षणामध्ये 5व्या क्रमांकावर होता. आणि मग मी त्यावेळेला असं केलं की सगळ्या शाळांमध्ये आम्ही गेलो, गट शिक्षण अधिकारी, मी, BDO साहेब, आमचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आणि त्याला विश्वास निर्माण केला. शिक्षकांना सांगितलं हे तुम्ही करू शकताय, आपली मुलं स्पर्धात्मक परीक्षेमध्ये आली पाहिजेत, तुमच्या स्कॉलरशिपमध्ये आली पाहिजेत आणि सगळ्या मुलांना लिहिता वाचता आलं पाहिजे. अशा पद्धतीचा आम्ही शिक्षकांच्या मध्ये विश्वास निर्माण केला आणि प्रत्येक शाळेमध्ये जाऊन आम्ही बैठक घेतली. त्याचा परिणाम असा झाला की आज तासगाव तालुका शिक्षणाच्या बाबतीमध्ये 1 नंबरला आलेला आहे. जो 5 नंबरला होता तो 1 नंबरला आलाय. आमच्या फक्त पाठीमाग कवटे, मंकाळ, जत आणि आटपाडी 3च तालुके होते आणि बाकी सगळे तालुके आमच्या पुढे होते. पण आज आम्ही 1 नंबरला आहोत. ते मी त्यावेळेला जे केलं काम त्याच्यामुळे हे झालेलं आहे. आणि शेवटी ग्रामीण भागातल्या मुलांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या भावनेतनं मी त्यावेळेला त्या शिक्षणावरती भर दिला. आणि शिक्षणाच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्याचबरोबर मुलांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी मी प्रयत्नशील राहिलो. त्याच्यामुळेच हे यश निर्माण झालेलं आहे. जसं भाऊ म्हणताय की आपण शिक्षणाचं महत्व आहे, त्याच पद्धतीने आरोग्याचा सुद्धा सगळ्यात मोठा प्रश्न आता ग्रामीण भागात निर्माण झालेला आहे. त्याचा कशा पद्धतीने आपण हाताळणी केला? आता आरोग्याच्या बाबतीमध्ये असं आहे की 5,000 लोकसंख्येला एक आपण उपकेंद्र देतो. 25 ते 30,000 लोकसंख्येला 30,000 लोकसंख्येला एक आपण प्राथमिक आरोग्य केंद्र देतो. डोंगरी भागामध्ये 20,000 लोकसंख्येला एक आपण उपकेंद्र PSC देतो,
मी पहिल्यांदा सगळा याचा अभ्यास केला आणि या विभागामध्ये काय कमी आहे हे बघितलं. जिथं उपकेंद्र कमी आहे तिथं आम्ही उपकेंद्र दिले. प्राथमिक आरोग्य केंद्र कमी आहे तिथं मी माझ्या काळामध्ये बोरगाव, माझ्याच मतदारसंघात बोरगाव गाव आहे, तिथं मी प्राथमिक केंद्र मंजूर करून घेतलं. त्याचं कामही झालं, आज ते कार्यान्वित झालेलं आहे. आणि ह्या सगळ्या PSC मार्फत, उपकेंद्रामार्फत लोकांना चांगल्या सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत, सगळा स्टाफ तिथे मिळायला पाहिजे, डॉक्टर्स असले पाहिजेत आणि त्यांनी लोकांची सेवा केली पाहिजे. या पद्धतीनं लक्ष देऊन त्यांच्यामध्ये सुद्धा विश्वास निर्माण केला. आणि त्या काळामध्ये मला आठवतंय अनेक सावळज असेल, आमची बोरगाव असेल, हातनूर PSC असेल, या PSC मध्ये खाजगी डॉक्टरकडे लोक जात नव्हते, पण या PSC मध्ये लोक नंबर लावून बसायचे. अशा पद्धतीचं एक उठावदारपणे मला काम करता आलं आणि लोकांच्या मध्ये आरोग्याचे जे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी मला त्या सगळ्या गोष्टीचा उपयोग झाला. भाऊ, हे सगळं करत असताना आरोग्याचा विषय होता, जिल्हा परिषदला पण तुम्ही गेला होता, पण एकदा तुमचा पराभव सुद्धा झाला होता. पराभव होऊन सुद्धा तुम्ही कुठं थांबला नाही किंवा काय नाही, लोकांचं कामच करत राहिला. हे कसं शक्य झालं? मी ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य हे सतत मी काम करत राहिल्यामुळं माझ्याबद्दल अनेक गैरसमज पसरवण्यात आले, अनेक खोट्या नाट्या वावड्या उठवण्यात आल्या. आणि शेवटी असं एक गोष्ट खोटी 100 वेळा जेव्हा आपण सांगतो त्यावेळेला लोकांना ती खरी वाटत असते. त्या उक्तीप्रमाणे त्यामध्ये आमचे विरोधक यशस्वी झाले आणि माझा थोड्या मताने 100-150 मताने माझा त्या काळामध्ये पराभव झाला. पण मी माझा पराभव कधीच मानला नाही. ज्या दिवशी माझा पराभव झाला त्या दुसऱ्या दिवसापासून मी कामाला लागलो. फक्त तुमचं ते लोकांचा संपर्क आजपर्यंत मी ते लोकांच्या सेवेत आहे, कामात आहे. मी कधीही काम नाकारलेलं नाही, कुठल्या लोकांना मी परत पाठवलेलं नाही. आता महत्वाचे इथल्या लोकांचे जे काही प्रश्न असतील, मूलभूत प्रश्न नेमके ते कोणते प्रश्न आहेत आणि तुम्हाला काय वाटतं त्या प्रश्नावर? मी उल्लेख केला मगाशी की जिथं आता पाणंद रस्ते, महत्वाचं पाणंद रस्ते, शेत रस्ते आहे. हो, त्याचबरोबर इथं अनेक ज्या शेतीच्या संदर्भामध्ये आता अडचणी निर्माण व्हायला लागलेल्या आहेत की अजूनही आरफळचं पाणी व्यवस्थित येतं, पण ताकदीचं पाणी, टेंबूचं पाणी या अजून रोटेशन प्रमाणे व्यवस्थित होत नाही. त्याच्या संदर्भात काम करणं आणि खासदार आमचे जे नेते आहेत, आदरणीय खासदार संजय काका पाटील यांच्या मार्फत हे सगळं रोटेशन कसं व्यवस्थित होईल, शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थित कसं मिळेल, ह्यासाठी सुद्धा मी या पुढच्या काळात प्रयत्नशील राहणार आहे. आता तुम्ही समजा निवडून आल्यानंतर तुमचं पुढचं व्हिजन काय असणार आहे लोकांच्यासाठी? माझं व्हिजन हेच आहे की जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या काही सरकारच्या योजना असतात, अधिक जिल्हा नियोजनमधून जे फंड्स उपलब्ध करणं आणि त्याच्या मार्फत जे विकासाची जी रेंगाळलेली कामं आहेत त्या कामाला न्याय देणं आणि जी काही कामं अपुरी आहेत ती सगळी कामं पूर्ण करून घेणं, याच्याकडे माझा निश्चितपणे कल राहील. आणि जिल्हा परिषद हे एक असं माध्यम आहे की तिथं जाऊन जे प्रश्न आपण मांडतो त्या प्रश्नाची उकल करण्याचं एक चांगलं माध्यम आहे आणि त्याचा मी निश्चितपणे उपयोग करून लोकांच्या पुढचे प्रश्न कमी करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. आता ज्या वेळेला मी आता मतदारसंघामध्ये जातोय, मी फिरतोय, त्यावेळेला लोकच मला प्रश्न विचारतायत की तुम्ही न इकडं येता सुद्धा किंवा पराभव होऊन सुद्धा तुम्ही येताय, पण आम्हाला निवडून दिलेले सदस्य कधीच फिरकले नाहीत. 2022ला खरं तर या जिल्ह्याला किंवा राज्यामध्ये प्रशासकीय कारकीर्द सुरू झाली, जिल्हा परिषदची मुदत संपली, पण आमच्या मतदारसंघामध्ये लोक असं बोलत आहेत की 2017 पासूनच आमच्याकडे प्रशासक आहे, आम्ही आमचं जिल्हा परिषद सदस्यच बघितलं नाही, त्यांचं काम पाहिलं नाही, ज्या वेळेला आम्ही काम मागायला गेलो त्याने आम्हाला एकही काम दिलं नाही. असं माझा नाही आरोप, असं लोक आरोप करतायत, लोक मला सांगतायत. आणि त्यामुळे लोकच असं म्हणतायत की आता तुम्हाला उभं राहण्याशिवाय पर्याय नाही, तुम्ही उभं राहावा. लोकांचा दबाव माझ्यावरती आलेला आहे आणि त्यामुळे मी या निवडणुकीला सामोरं जातोय. मी तर असं म्हणतोय की लोकांनी माझ्याकडे यायची गरज नाही, लोकांनी फक्त मला एक फोन करावा, एक गजर, मी लोकांच्यासाठी हजर. हो, एवढे वर्ष तुम्ही काम करताय, आता जे तुमचं काम बघतं की एका तरुणाला लाजवेल असं वाटतंय, तरी सुद्धा तुम्ही बघितलं की आज तुमच्या चेहऱ्याकडे बघितलं की एवढं फ्रेश ताजेतवानं, हे काय बात आहे? मी कामालाच न्याय देत असतो आणि काम ज्यावेळेला माझ्याकडे येतं तेव्हा माझ्यामध्ये उत्साह वाढत असतो आणि मी कधीच कंटाळत नाही आणि त्यामुळे तुम्हाला हे माझा उत्साह दिसतोय.
मग आता नवीन शिक्षणामध्ये आपण पाहिलं तर AI टेक्नॉलॉजी नवीन आल्या, त्या दृष्टिकोनातून आपण काय मदत करणार आहे का शाळेनं, किंवा आपलं काय असणार आहे ध्येय? मी सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक वेळा प्रश्न बदलत जातात. बरोबर. सुरुवातीच्या काळामध्ये अगदी तुम्ही बघितलं असेल की शिक्षण कसं, प्रौढ शिक्षण बरोबर. फक्त लिहिता वाचता आलं पाहिजे. त्यावेळेचा तो प्रश्न होता, बरोबर. किमान एसटीचा बोर्ड तरी वाचता आला पाहिजे, बरोबर. किमान लिहिता वाचता आली पाहिजे, सही करता आली पाहिजे, असं शिक्षणाकडून अपेक्षित होतं. आज काळ बदलला, झपाट्यानं संपूर्ण जग बदलते. आज कॉम्प्युटरचं युग आलेलं आहे. त्याच्याही पुढे आता आपण गेलोय. आता AI सारखं माध्यम आलेलं आहे. त्याची सुद्धा तोड ओळख आमच्या प्राथमिक शाळेतल्या मुलांना झाली पाहिजे. त्याही दृष्टीनं आता आपल्याला करणं गरजेचं आहे. तो आम्ही जिल्हा नियोजन मधून असेल किंवा आणखीन कुठून फंड्स उपलब्ध करून त्याही बाबतीमध्ये काम करण्याचा माझा मानस आहे. त्याचबरोबर ज्या स्पर्धात्मक परीक्षा होत असतात, MPSC असेल, UPSC असेल, ग्रामीण भागातल्या मुलांना ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध नसतात. त्यांना अभ्यासिका नसते, ग्रंथालय, सुसज्ज ग्रंथालय नसतं. माझा एक मानस आहे की आमची एक पतसंस्था आहे. त्या पतसंस्थेमार्फत मी एक वरती हॉल बांधलेला आहे आणि त्या हॉलमध्ये मुलांना अभ्यासिका उपलब्ध करून द्यावी, त्यांना स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन केंद्र एखादं असावं, अशा पद्धतीचा सुद्धा मानस आहे. आणि प्राथमिक शिक्षणाबरोबर अगदी उच्च शिक्षित मुलांच्यासाठी सुद्धा असं एक स्पर्धात्मक परीक्षा, हेल्दी वातावरण तयार करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे आणि नजीकच्या काळात तोही मी उपक्रम राबवणार आहे. नागरिकांना काय आव्हान असणार आहे आपलं? नागरिकांना इतकं सांगेन की तुम्ही माझं काम बघितलेलं आहे आणि आमच्या विरोधकांचं पण आता तुम्ही गेल्या 17 सालापासून काम बघताय. तुम्ही दोघांच्या कामातलं मूल्यमापन करा. मी ज्यावेळेला आता लोकांच्यात जातो तेव्हा लोकांची अशी भावना झालेली आहे की आम्हाला गेल्या 8-9 वर्षामध्ये आम्हाला सदस्यच बघायला मिळाले नाही. इथे विकासाचं एकही काम आलेलं नाही, त्यांनी कोणाशी संपर्क ठेवला नाही. अशा पद्धतीच्या भावना लोक माझ्या जवळ व्यक्त करतायत. आणि तुम्ही पराभव होऊन सुद्धा आमच्या हाकेला तुम्ही धावून आला. आम्ही बोलवल्यानंतर तुम्ही तात्काळ तिथं हजर होता, किंबहुना न बोलवता सुद्धा तुम्ही इथं येत असता, आमच्या अडचणी समजून घेत असता. आणि त्यामुळं आमची चूक झाली. मागच्या वेळा आम्ही चुकलो, आमची दिशाभूल झाली, पण यावेळेला आम्ही ती करणार नाही. तुम्हाला उभा राहावंच लागेल. आम्ही तुम्हाला निवडून देऊ आणि तुम्ही निश्चितपणे जिल्हा परिषदेमध्ये काम कराल असे आम्हाला खात्री वाटते. अशा पद्धतीचे लोकभावना लोकांच्या मध्ये निर्माण झालेले आहेत आणि लोकच बोलतायत. मी काय कोणावर टीका टिप्पणी करत नाही आणि माझा तो स्वभाव पण नाही. मतदारांना एवढीच विनंती करतो की ही निवडणूक कुणाच्या प्रतिष्ठेसाठी नाही, कुणाच्या इच्छाकांक्षेसाठी नाही. ही निवडणूक या तालुक्यातल्या, या जिल्ह्यातल्या गोरगरीब माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी, अगदी सकाळी सुटणाऱ्या नळाच्या पाण्यापासून ते एखाद्या माणसाच्या आजारपणापर्यंत हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी ही निवडणूक आहे आणि यासाठी मला काम करायचं आहे. आणि म्हणून मी सर्व मतदारांना अशी विनंती करेन की तुम्ही मला जर भरघोस मतानं विजय केलं तर मी आपल्या सेवेसाठी तत्पर राहीन, एवढंच मी तुम्हाला विश्वास देतो आणि मी थांबतो. हे होते सुनील भाऊ पाटील, तासगाव तालुक्यातील विसापूर या ठिकाणी हे जिल्हा परिषद मतदारसंघात उभारलेले आहेत. मी विकासाच्या जोरावर बोलतोय आणि विकासामुळेच मी निवडून येणार असं त्यांचं खंबीर मत आहे.